भाग्यश्री आत्राम ह्या अद्याप राजकारणात नाहीयेत आणि अजित पवार 4 ते 5 वेळा मंत्री होते असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। अजित पवारांनी मंत्रिपद अनुभवलंय, तुलना होऊच शकत नाही असं आव्हाड यांनी म्हटलंय। तर दादांना खरंच पश्चाताप झाला असेल तर पवारांना पक्षात परत घ्यावा असं महेश तपासे म्हणतात। दरम्यान घरात फूट पाडू नका, मी चूक केली असं विधान अजित पवारांनी केलं होतं। धर्मराव बाबा आत्रामांच्या घरात काय चालतं हे मला माहीत नाही, पण ती अजून राजकारणाची यायची आहे। त्यांनी एकही निवडणूक लढवलेली नाही। इथे अजितदादांना 4-5 वेळा उपमुख्यमंत्री करून झालं होतं, एक खासदार 6 वेळा विधानसभा लढवून झाली होती। सगळीकडे तो चेहराच शरद पवारांचा होता। म्हणजे अजित पवार म्हणजे शरद पवार बोलतात असंच लोक मानायची, मी पण मानायचो। त्याच्यामुळे ते कंपॅरिझन होऊ शकत नाही, ते फार वेगळे आहे आणि हे फार वेगळे आहे। तुम्हाला जर खरंच पश्चाताप झाला असेल आणि इतरांना तुम्ही अशा काय गोष्टी करू नका असं सांगत असाल, तर पहिलं तुम्ही पवार साहेबांचा पक्ष पवार साहेबांना सुपूर्द करायला पाहिजे। तुम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते नेले, ते परत सुपूर्द करायला पाहिजे। तुम्ही पवार साहेबांचे आमदार नेले, खासदार नेले, ते परत सुपूर्द करायला पाहिजे। आणि असं जर तुम्ही करत नसाल तर तुमच्या या वक्तव्याला काही अर्थ नाही।